मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. कान, नाक आणि घसा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यासह परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विटा पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. गुन्हेगारांना लगाम घालण्यासाठी विटा पोलीस आता मोठ्या तयारीने मैदानात उतरलेत. विटा पोलिसांच्या प्रस्तावानंतर एका गुन्हेगारावर MPDA अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार आळसंद येथील सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलंय. या मोठ्या कारवाईनंतर सुशांत वायदंडे याला 1 वर्षासाठी सांगलीच्या कारागृहात पाठवण्यात आलंय. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या शिफारसीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचा मोठा आदेश दिलाय. गुन्हेगारांना आता थेट 1 वर्षासाठी तुरुंगात डांबण्याची यंत्रणा पोलिसांनी सुरू केल्याने गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. विट्यासह परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली असून विटा पोलिसांच्या प्रस्तावानंतर आळसंद येथील सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे या गुन्हेगारावर MPDA अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या शिफारसीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचा मोठा आदेश दिला आहे. या मोठ्या आदेशानंतर सुशांत वायदंडे याला 1 वर्षासाठी सांगलीच्या कारागृहात पाठवण्यात आले आहे. एकूणच परिसरातील गुन्हेगारांना लगाम घालण्यासाठी विटा पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत गुन्हेगारांना थेट 1 वर्षासाठी तुरुंगात डांबण्याची यंत्रणा सुरू झाल्याने गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. बघूया ज्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि प्रस्तावानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली ते पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे या कारवाईबाबत नेमके काय म्हणतायत. नमस्कार. विटा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे यास सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय काकडे सर यांनी 1 वर्षाकरता MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध आदेश जारी केलेले आहेत. सुशांत हरी दिनकर वायदंडे वय 24, राहणार आळसंद. नमूद इसमावर यापूर्वी सन 2020 पासून खुनाचा प्रयत्न करणे, महिलांना अश्लील शिवीगाळ करणे, विनयभंग करणे, हद्दपार आदेश असताना हद्दपार आदेशाचा भंग करून पुन्हा हद्दीत प्रवेश करणे, संगनमत करून घातक हत्याराने इच्छापूर्वक दुखाप पोचवणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे यासारखे गंभीर गुन्हे विटा पोलीस स्टेशनमध्ये नोंद होते. सदर इसमावर यापूर्वी जुन्या CRPC कायद्यानुसार 107, 110 IG आणि सध्याच्या नवीन कायद्यानुसार BNSS 126, 129 याप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेल्या होत्या. तरीही त्याच्यात सुधारणा होत नसल्याने सन 2023 मध्ये त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 नुसार हद्दपारीचा प्रस्ताव विटा पोलीस ठाण्याने दाखल करण्यात आलेला होता. त्यानुसार विटा विभागाचे प्रांताधिकारी साहेब यांनी त्यास
1 वर्षाकरता सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातून हद्दपार केलेले होते. हद्दपार असताना हद्दपारीचे आदेश भंग करून पुन्हा हद्दीत प्रवेश केला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हद्दपारी संपल्यानंतर पुन्हा त्याच्याकडून इच्छापूर्वक दुखापत, शिवीगाळ, धमकी असे गुन्हे चालूच होते. त्यानुसार सदरचा इसम गुन्हेगार हा धोकादायक असल्याने त्याच्याविरुद्ध विटा पोलीस ठाण्याने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग यांच्या मार्फतीनं माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्याकडे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश जारी व्हावा याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे सर यांनी सदर प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं शिफारसीसह सादर केलेला होता. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून गुन्हेगार सुशांत उर्फ हरिदिनकर वायदंडे यास महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी सन 1981, सुधारणा 1996, 2009, 2015, 2017, 2018 चे कलम 3(1) अन्वये 1 वर्षाकरता स्थानबद्धतेचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. त्यानुसार सदर आदेशाची अंमलबजावणी सदर गुन्हेगार सुशांत उर्फ हरी दिनकर वायदंडे यास करून त्यास काल रोजी सांगली जिल्हा कारागृह येथे जमा करण्यात आलेले आहे. धन्यवाद. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक